नागपुर के खरीबी परिसर में रहने वाले विलास साकुरकर और उनका परिवार इन दिनों गहरी दहशत में है। जन्माष्टमी के दूसरे दिन यानी 16 अगस्त की रात 12:40 पर उनके जीजा माता नगर स्थित घर के आंगन में किसी अज्ञात व्यक्ति ने लाल कपड़े में नींबू, हल्दी, कुमकुम, टूटी चूड़ियां और सुपारी फेंक दिए। सुबह जब उनकी पत्नी लीना ने दरवाजा खोला तो यह दृश्य देखकर वह हैरान रह गई और परिवार सकते में आ गया। इस घटना की जानकारी मिलते ही परिसर के नागरिक इकट्ठा हुए। उन्होंने साकुरकर परिवार का धीरज बढ़ाते हुए इसे किसी शरारती तत्व की हरकत बताया। बावजूद इसके पूरे इलाके में भय का वातावरण फैल गया है। मीडिया से बात करते हुए विलास साकुरकर ने कहा कि हम सभ्य और शिक्षित समाज में रहते हैं जहां अंधश्रद्धा को कोई जगह नहीं होनी चाहिए। इसके बावजूद कुछ तत्व समाज में दहशत फैलाने का प्रयास कर रहे हैं। यदि भविष्य में ऐसी घटनाएं दोहराई जाती है तो हम कानूनी और पुलिस कार्रवाई का सहारा लेंगे। घटना ही अशी घडली आहे की माझ्यामध्ये म्हणजे समाजामध्ये काही अराजकता फैलवण्याचं काम सुरू आहे आणि काही विशिष्ट व्यक्तींनी परिसरातील नागरिकांनी हा असा नियोजित कट आहे असं मला वाटते। म्हणजे नेमकी काय घटना झाली? नेमकी घटना अशी झाली, श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आणि सर्व परिसरातील काही नागरिकांचे घरी कार्यक्रम होतं आणि काहीच्या घरी नव्हतं, परंतु ज्यांच्याकडे कार्यक्रम होतं ते कार्यक्रम निपटून आपल्या घरी शांततेत झोपी गेले होते। परंतु काही विशिष्ट नागरिकांकडे कार्यक्रम होता आणि त्या विशिष्ट नागरिकांनीच माझ्या घरी टेरेसवर जाऊन रात्रीला 12:40 वरून त्याच्यामध्ये निंबू, लाल कपडा, लवंग, खिळे आणि हरकण हे असं वरून टेरेसवरून सोडलं आणि हे माझ्या परिवारामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। पण असं मला वाटत असलं तरी ह्या काही विशिष्ट विरोधकांनी केलेला हा कट आहे, जेणेकरून मी त्यांना तुम्ही का केलं असं त्यांच्या घरी जाऊन विचारायला पाहिजे आणि त्यांनी माझ्यासोबत वाद घालायला पाहिजे आणि वाद घातल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात वाद करून मारहाण करण्याचा प्रयत्न करायला अशी अपेक्षा त्यांच्याकडून होती। मग मी काही परिसरातील काही विशिष्ट नागरिकांना बोलवलं जे माझे परिचित होते, शेजारी, यांना ते दाखवलं मी सकाळी दरम्यान 8च्या आणि त्यांना सांगितलं हा प्रकार असा आहे। तर म्हणाले की हा अंधश्रद्धा आहे आणि आम्हालाही काय तसं माझाही काही विश्वास अंधश्रद्धेवर आहे नाही, परंतु हे असं नेहमी होत असते, काही भविष्यात काही झालं असं तर आम्ही त्या विशिष्ट व्यक्तीला जबाबदार धरणार। म्हणजे काही विषय असेल त्यांचं काही मनात, पण मला असं वाटतं की त्यांनी मतभेद असायला पाहिजे पण मनभेद नकोत। काय त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीने क्लिअर येऊन बोलायला पाहिजे की नाही आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, किंवा आपण 4 लोकांनी बैठक घेऊन तो विषय तिथं सांगायला पाहिजे, त्या विषयावर मार्ग काढता येईल, तोडगा काढता येईल। पण ते तसं न करता या उलट अंधश्रद्धेच्या मार्गाने हे आमच्या परिवारावर आघात करण्याचा प्रयत्न करीत आहेत। लीना साकुरकर, माझं नाव लीना साकुरकर, जिजामाता नगर 3। माझं असं म्हणणं आहे की त्या वादामध्ये पण नुसार होऊ नाही शकत, कारण असं पण करू शकते त्या वादामुळेच त्या लोकांनी आमच्यावर केलं असेल असं वगैरे नाही। माझं असं म्हणणं आहे की त्यांनी हे असं कृत्य केल्यापेक्षा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर समोरासमोर येऊन बोलायचं। हे अंधश्रद्धा झाली ना शेवटी। हे असं अशिक्षित लोक असल्यासारखं असणं वागणं, सुशिक्षित म्हणजे असून आपण अंधश्रद्धेचा हा कळस रचलेला आहे। आता तुमचं म्हणणं आहे की ते ज्यांनी कोणी असं केलं असेल त्यांनी समोर येऊन बोलायचं ना। हे असं दुसऱ्याच्या घरी हे असं काय अंधश्रद्धा? तुम्हाला काही म्हणजे हे नाही का, हिंमत नाही का तुम्हाला तुमच्यामध्ये बोलण्याची? ज्यांच्यामध्ये हिंमत नसते, जे फट्टू असतात तेच लोक अशी कामं करतात अंधश्रद्धेचे। आजकाल आपण सुशिक्षित याच्यामध्ये वागवत आहोत ना। समाज आपला सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे? ज्यांनी कोणी केलं असेल, मला असं नाही म्हणत की त्यांच्या त्या वादामुळेच असं केलं असेल किंवा ज्यांनी कोणी केलं असेल, मी असं कोणाचं नाव घेत नाही, विरोधक कोणी पण आहे, जे कोणी असेल त्यांनी समोर येऊन बोलायचं होतं किंवा तुमच्यामुळे आम्हाला असं प्रॉब्लेम आहे किंवा असं हे असं कृत्य नाही करायला पाहिजे होतं। हे कसं गलिच्छ झालं ना एक प्रकारचं। इसी तरीके की और वीडियो देखने के लिए हमारे चैनल IB न्यूज को लाइक करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और शेयर करें।